त्या कार्यक्रमामध्ये मी सूत्रसंचालनाचे काम केले आणि मला खूप चांगले वाटले आणि या सगळ्या कार्यक्रमाचे श्रेय हे आमच्या शिक्षकांना जाते, कारण त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि त्या सर्व म्हणजे आज आमच्या शाळेत जनता विद्यालय धानोरा येथे शिक्षक दिन हा साजरा करण्यात आला आणि आज मी आणि माझ्या म्हणजे जे काही मैत्रिणी होत्या त्यांनी आज शिक्षकांची भूमिका ही खूप चांगल्या प्रमाणे निभावलेली आहे आणि त्यांच्या वतीने मी जनता विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आज मुख्याध्यापक पद खानवे सरची जागा एक दिवसीय शिक्षक नाजिम सय्यद यांनी घेतली. उपमुख्याध्यापक काळे सरची जागा मी म्हणजे शुभम पवने यांनी घेतली. तरी सर्व शिक्षकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला व आम्ही बी सर्व विद्यार्थ्यांना चांगले मनापासून शिकविले. आज काळात शिक्षक होणे इतकं सोपं नाही, कारण एक दिवस जर आम्हाला शिक्षक इतके मुलं त्रास देत असेल तर त्यांना 30-20 वर्ष ड्युट्या करायच्या असेल, त्यांना किती त्रास होत असेल. आजकाल एवढं बोलून मी माझे 2 शब्द स्वच्छतेची शपथ घ्यायला लावेल. माझे स्वच्छतेचे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करेल याचा मला विश्वास आहे. जय. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आम्ही शाळेत सालावादप्रमाणे साजरा करतो. या दिवशी आमचे जे काही विद्यार्थी असतील तेच शिक्षकांची भूमिका निभावतात. आज साधारण 11 ते 12 विद्यार्थिनींनी शिक्षकाची भूमिका केली आणि 12 विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका केली. त्याचबरोबर 4-5 विद्यार्थ्यांनी सेवकाची भूमिका केली. दिवसभर त्यांनी अगदी शाळा उत्कृष्ट चालवली. जसं आम्ही 12 महिने काम करतो त्याप्रमाणे त्यांनी आजचा संपूर्ण दिवस शाळेचा व्यवस्थितरित्या पार पाडला. आपल्या शिक्षकांच्या पाया पडतात तर काही विद्यार्थी गुलाबाचे फूल घेऊन त्यांचा प्रेम व्यक्त करत असतात. धन्यवाद. स्वागतम. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने केले. काय पाहिलं होतं कोणत्या संख्या असेल पाहिजे शेवटी एकच स्थानी? दोनची कसोटी अशी आहे, जर एखाद्या संख्येच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतील तर त्याला 2 ने भाग जातो किंवा ती 2ची विभाज्य आहे ना, मग 3ची डिव्हिजिबल नाही आहे. बरोबर, ही संख्या आहे, याची बेरीज करा. जाते का? 3च्या पाड्यात शाळाही भरली, जणू शब्द फुलपाखरे ही चोळीकडे उडाली, जणू शब्द फुलपाखरे ही चोळीकडे उडाली. शब्द शब्द कविता झाल्या, अंक अंक पाढे झाले, शब्द शब्द कविता झाल्या, अंक अंक पाढे झाले. अध्यक्षपदी जी सूचना सुचवली आहे त्या सूचनेला द्यावी. आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय अध्यक्षा, आदरणीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि उत्तमोत्तम शिक्षक लाभलेल्या आणि शिक्षकांमुळे स्वतःचे जीवन घडल्याने शिक्षकांचा कृतज्ञपूर्वक भावनेने गौरव करण्यासाठी उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, शिक्षक दिना पांडुरंगा
किंवा इच्छेने त्यांचं मरण या ठिकाणी म्हणजे मरतच नाही, ते अजामार राहतात, पण त्यांचं कार्य आटपून त्या ठिकाणी ते जातात. म्हणून या ठिकाणी असणारा जो वीर वलखावा रणी साधू वलखावे मरणी असे असणारे साधू महात्म्यांचे असणारे आज या ठिकाणी म्हणजे पुण्यतिथी आहे. आणि त्या पुण्यतिथी निमित्तानं आपण एकत्रित झालो. याचप्रमाणे असणारे एकत्रित होणं म्हणजे विचार एकत्रित येऊन आपलं कार्य आपण या ठिकाणी चालवत असतो. अशा प्रमाणे असणारे संतांचे अनेक विचार असतात, त्याच रीतीप्रमाणे असलेला बाबा त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने आपण एकत्रित येऊन आपलं असणारे आपले विचार आणि त्यांच्या असणारे म्हणजे चरणावर आपण या ठिकाणी असणारे नतमस्तक झालेलो आहोत. आज आपण चिमणी पेटवतो, पंथी पेटवतो, तर आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी एक ऋण म्हणून आपण पंथी म्हणून जगलो तरी जीवनात आपण यशस्वी झालो. तर आपल्याला यापुढे खूप मोठी झेप घ्यावी लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे, तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावं लागणार आहे. यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करूया. आणि मला आनंद वाटला, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते आम्हाला सदोदित सहकार्य करतात. असंच सहकार्य करीत राहतील आणि आम्हाला सहकार्य द्या. आम्ही तुम्हाला वाटेल ते करून दाखवू. आम्हाला शाळेच्या वेळेचं बंधन नाही, सुट्टीचं बंधन नाही. आम्ही सदोदित विद्यार्थ्यासाठीच आहोत, विद्यार्थ्यासाठी जगणार, विद्यार्थ्यासाठीच मरणार आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आज सत्कार केला विद्यार्थ्यांनी, सर्व गुरुजनांचा सत्कार केला. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या साक्षीने आमचा सत्कार केला. आणि आपल्या शाळेतील जाधव सर यांचा सुद्धा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली. त्याबद्दल मी मुख्याध्यापक या वतीनं, सर्वांच्या वतीनं त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. 22 वाटचालीमध्ये त्यांनी सुद्धा जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर वाटचाल करावी, आपल्या शाळेचं नावलौकिक करावं. त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद आहे, समाधान आहे. धन्यवाद.